बोगस बियाणांमुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी प्रशासन आणि सरकारसमोर आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा झाली असून बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। रवी राणा यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा मुद्दा जवळपास 1 तास चर्चेत होता। सरकारने डीपीसीच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मात्र ज्या खासगी कंपन्यांनी जाणून बुजून बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्यावर केवळ कारवाई नव्हे तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी रवी राणा यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या बोगस बियाणं सप्लाय करून बुस्टर सारखी कंपनी अशा अनेक 2-4 कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्या संदर्भात प्रकाशभाऊ साबळेंनी सुद्धा मोठ्या आंदोलन केलं। अनेक शेतकरी मैदानामध्ये उतरून त्या कंपन्याला खऱ्या अर्थानं ब्लॅकलिस्ट करण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी सगळ्यात पहिले युवासन पार्टीने आवाज उचलला, शेतकऱ्यांसोबत उभं राहून। त्याबद्दल आज कलेक्टरनी सुद्धा निर्देश दिलेले आहे की डेप्युटीची मीटिंगमध्ये जेवढ्या कंपन्या त्या सगळ्या कंपन्याच्या डायरेक्टरला डेप्युटीच्या मीटिंगमध्ये बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये सवाल त्यांना विचारला जाईल की शेतकऱ्याच्या मशागतीपासून तर खतं टाकण्यापासून तर त्याच्या पेरणीपर्यंत जो खर्च आला तो खऱ्या अर्थानं त्या बुस्टरसारख्या अनेक ज्या बोगस कंपन्या आहेत त्या सगळ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी त्याचा सवाल राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डेप्युटीची मीटिंगमध्ये विचारणार आहे। आणि मी कलेक्टरना सुद्धा सांगितलं कुठल्याही कंपनीचा क्लर्क किंवा सर्वसामान्य त्या आता व्यक्ती आला नाही पाहिजे, मोठा डायरेक्टर त्या कंपनीचा इथं हजर असला पाहिजे। जर त्याला सवाल विचारल्यानंतर त्या शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई द्यायची आहे ती पालकमंत्र्यांसमोर जेव्हा त्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल तर शेतकऱ्यावर आलेलं संकट हे प्रायव्हेट कंपन्याच्या माध्यमातून त्यांना भरपाई झाली पाहिजे याची मागणी डेप्युटीसीमध्ये स्वतंत्र बैठक घेऊन त्या ठिकाणी सगळ्या कंपन्याच्या डायरेक्टरची मीटिंग आपण घेणार आहोत। बोगस बियाणे प्रकरणांमुळे आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक आघात झाला आहे। आता सरकार नुकसान भरपाई देणार असले तरी दोषी कंपन्यांवर किती कठोर कारवाई होते याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।